अमरावती बडनेरा शहरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याची समस्या निकाली काढताना येत्या 50 वर्षाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले। अमृत पाणी पुरवठा टप्पा 2 अंतर्गत नव्याने 985 कोटींची योजना मंजूर झाली असून या कामांसाठी जलवाहिनी पोहोचल्या आहेत। नांदगाव खंडेश्वर येथे स्थानिक एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते। दामणगाव रेल्वे येथील रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर लिफ्टमध्ये 20 मिनिटे अडकण्याची पाळी 9 प्रवाशांवर आली। ही घटना शनिवारी सकाळी 10:30 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घडली। अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात दरवर्षी टँकरची संख्या उच्चाक गाठते, परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातील टँकर मागणी प्रस्ताव घटले आहेत। मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात जिल्हा परिषदेकडे टँकर मागणीसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। शेतात शोषखड्डे खोदून येथील जलस्तर वाढविता येतो, यासाठी शासनाच्या वतीने जलधारा योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत शेतात शोषखड्डे खोदण्यासाठी नोंदणी करावी लागते। जिल्ह्यात मात्र सदर योजनेबाबत जनजागृती नसल्याने शेतकरी वंचित आहेत। परतवाडा तालुक्यात जनतेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा खा बळवंत वानखडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना आढावा बैठकीत दिला। उपविभागीय कार्यालय व नगर परिषद शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते। अचलपूर तालुक्यात बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाई चौक येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधला। यावेळी त्यांनी मुस्लिम समाजासोबत ईद साजरी करत ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला। अमरावती जिल्ह्यात कृषी विभागांतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेमध्ये सन 2024-25 मध्ये 75 शेतकऱ्यांना 1.70 कोटींचा लाभ मिळाला आहे। याशिवाय उर्वरित प्रस्तावांचा 1.50 कोटींचा निधी अद्याप आयुक्तालय स्तरावरून अप्राप्त आहे। दर्यापूर येथील गांधीनगर येथील 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली। तिवसा येथे खासगी कंपनीत नोकरीचे आमिष देऊन एका तरुणीची 2,91,000 फसवणूक करण्यात आली। त्याबाबत 6 जून रोजी तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला।